नमस्कार मित्रांनो, तर आज 8 सप्टेंबर रविवार. तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार. तर या जिल्ह्यांना हाय अलर्ट. यंदा राज्यभरात पावसाने चांगली हजेरी लावलेली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील नदी नाले आणि धरणे तुडुंब भरलेली आहेत. मित्रांनो, पावसासंदर्भातील माहितीसाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. यंदा राज्यभरात पावसाने चांगलीच हजेरी लावलेली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील नदी नाले धरणे तुडुंब भरलेले आहेत. त्यानंतरनं आता सप्टेंबर महिन्यातही राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आलेला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला आहे. अनेक भागांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेला आहे. दरम्यान आज 8 सप्टेंबर 2024ला पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरासाठी स्थानिक अंदाज आहे. शहर आणि उपनगरात मधूनमधून मध्यम पावसाच्या शक्यतेसह सामान्य ढगाळ आकाश राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32 डिग्री आणि 26 डिग्रीच्या आसपास असणार आहे. राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडत आहे, तर अनेक भागात पावसाची उघडीप आहे. राज्यातील काही भागात पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे, तर काही भागात हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे. तसेच मराठवाड्यातील अनेक भागात हलका ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिलेला आहे. कोकणातही सर्व जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आलेला. पुणे जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे काढणीस तयार असलेली मूग तसेच उडीद पिकाची लवकरात लवकर काढणी करून घ्यावी आणि काढणी केलेल्या शेतीबिलाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, असे आवाहन करण्यात आलेले आहे. धन्यवाद.